सण समारंभ असो किंवा छोटी मोठी पार्टी असो, सगळ्यांना बिर्याणी ही हवीच असते. साधी सोपी व्हेज बिर्याणी अगदी हॉटेल पद्धतीची अर्ध्या किलोच्या प्रमाणात कसं करायचं मस्त मोकळा सुटसुटीत, त्याचबरोबर व्यवस्थित दम लागण्यासाठी काय करायचं ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा. व्हेज दम बिर्याणी करण्यासाठी इथे मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तांदूळ बुडून वरच्या साईडला 2 इंच पाणी राहील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावून साधारण 20 ते 25 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर त्याचबरोबर इथे गरम दुधामध्ये 2 चिमूट इतकं केशर भिजवून घेतलेलं आहे. बिर्याणीसाठी इथे मी अर्धा किलो कांदा छान उभा पातळ चिरून घेतलेला आहे. त्याच्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत. आता इथे कढईमध्ये आपल्याला हे कांदा छान मोठ्या गॅसवर लालसर रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा. कांदा छान लालसर झाले की ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर याच कढईमध्ये आता इथे मी काजूच्या पाकळ्या तळून घेत आहे. तर साधारण अर्धा कप इतकं काजूच्या पाकळ्या इथे मी तेलामध्ये हलकंसं लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. आता भात शिजवण्यासाठी इथे आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. तर 2 छोटे तुकडे इथे मी दालचिनीचे घेतलेले आहे. 2 तमालपत्र घेतलेले आहे, तोडून घेतलेला आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरा, अर्धा चमचा काळे मिरे आणि त्याचबरोबर 7 ते 8 लवंगा, अर्धा चमचा इथे मी दगडफूल घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 4 हिरव्या वेलच्या सुद्धा घेतलेला आहे. आता तांदूळ सुद्धा छान भिजल्या गेलेला आहे. यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेऊया आणि त्याचबरोबर भात शिजण्यासाठी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे. सोबतच 2 हिरव्या मिरच्या इथे मी मधोमध कट करून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. खडे मसाल्यांमुळे भाताचा रंग बदलू नये आणि भात छान मोकळा सुटसुटीत होण्यासाठी इथे मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे. चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे. खडे मसाले सगळे छान असं एक 5 ते 6 मिनिटासाठी छान असं उकळून घ्यायचं या पाण्यामध्ये. आता पाण्याला छान उकळी आली की आता आपल्याला हे खडे मसाले सगळे काढून टाकायचं आहे. याचा फ्लेवर छान पाण्यात उतरलेला आहे, त्यामुळे आता हे आपल्याला वापरायची काही गरज नाही. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला भात जे आहे छान शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून 1 ते 2 वेळेस मिक्स करत राहायचं आहे. तर आपल्याला भात 70 ते 80% शिजवून घ्यायचं. अगदीच नरम शिजवायचं नाही आणि कच्चा ठेवायचं नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भात छान असं हलकंसं शिजल्यासारखं वाटू लागलं 70 ते 80% म्हणजेच या पद्धतीने जेव्हा आपण भाताचा शीत जे आहे दाबल्या जातो तर ते दबत नाही आणि तुटल्या जातो, त्यावेळेस समजायचं की आपला भात छान असं बिर्याणीसाठी परफेक्ट शिजला गेलेला आहे. तर हे जास्तीचं शिजवू नये आणि यामधलं पाणी एक्स्ट्राचं निघून जावे म्हणून यावर चाळणीवर हे भात सगळं टाकून घेतलेलं आहे. यामधलं एक्स्ट्राचं पाणी सुद्धा आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता भातासाठी इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे. तर यापैकी तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्ती करू शकता. तर भातासाठी लागणारे भाज्या पाहिलेलो आहोत. त्याचबरोबर आता मी इथे अर्ध्या किलोच्या प्रमाणात भात करून घेणार आहे. तर इथे मी साधारण 300 ग्राम इतकं दही घेतलेलं आहे. आता दहीला छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं दही तयार होते आणि यामध्ये मी अर्धा चमचा साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे चव बॅलन्स होते. आता मी कांदा तळून घेतलेलं जे तेल होतं त्यापैकीच थोडंसं तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे, साधारण 4 चमचे इतकं. त्यानंतर बारीक कट करून घेतलेला अर्धा कप कांदा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप उभ्या फोडी चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. हलकंसं रंग चेंज होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा कप इतकं चॉपरमधून चॉप केलेलं टोमॅटो टाकून घेतलेला आहे. अर्धा कप इथे बटाट्याच्या फोडी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या टाकून घेतलेल्या आहे. कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 2 गाजराच्या फोडी उभ्या लांब चिरून घेतलेला आहे. अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे. अर्धा कप फ्लावरचे तुरे आणि थोडीशी 1 शिमला मिरची हिरवी आणि 1 शिमला मिरची लाल यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि 3 मोठे चमचे इतकं आलं लसणाचं जाडसर असं कुटून घेतलेलं पेस्ट यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल कमी वाटत होतं म्हणून आणखीन 3 चमचे तेल वरतून टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं म्हणजेच भाज्यांना जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे.
झाकण लावून एक 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर. भाज्या छान वाफतील या पद्धतीने. तर हलकंसं भाज्या वाफल्या गेलेल्या आहे आणि आता हे भाज्या करपू नये म्हणून भात शिजवल्यानंतर चाळणीवर आपण जेव्हा भात टाकून घेतलं होतं त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी जे होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर साधारण एक 2 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असं हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हलकंसं नरम झालं की पावडर मसाले टाकूया. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा धने पावडर, अगदी पाव चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा कमी तिखट असलेलं लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे. पावडर मसाले सगळे यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. फेटून घेतलेलं जे दही होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. भाज्या पूर्ण छान नरम झाल्यानंतरच आपल्याला दही टाकायचं आहे, लक्षात ठेवा. अगदी पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून 1 मिनिटभर आपल्याला ह्या भाज्यांसोबत दही छान व्यवस्थित मिक्स होईल इतपत वाफून घ्यायचं आहे. इथे आपल्या सगळ्या भाज्या छान असं वाफल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. बिर्याणीसाठी जे भाज्या छान असं व्यवस्थित वाफल्या जावे ते सगळं छान वाफल्या गेलेलं आहेत. आता इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. खालचा लेअर आता इथे मी भाताचा टाकून घेतलेला आहे आणि वरतून एक 4 चमचे तूप यावरून टाकून घेतलेलं आहे. आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. केशरचं जे दूध होतं ते सुद्धा वरतून एक 2-3 चमचे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर वरतून इथे मी थोडीशी कोथिंबीर, पुदिन्याचे पानं टाकून घेतलेले आहे. त्यासोबत तळून घेतलेला जे कांदा आहे ते सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि काजूच्या पाकळ्या सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे. थोडंसं बिर्याणीचा मसाला यावर बुरबुरलेला आहे आणि सोबतच इथे तयार करून घेतलेलं भाजीचं जे मसाला आहे ते टाकून घ्यायचं आहे. पहिली लेअर मी इथे भाताचा केलेला होता, दुसरा लेअर इथे मी भाजीचा केलेला आहे. त्यानंतर परत इथे मी भाताचा लेअर करून घेत आहे. तुम्ही बघू शकता भात छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर या ठिकाणी आता इथे भाताचा लेअर झाल्यानंतर सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण केशराचं दूध, तूप आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि तळून घेतलेला कांदा, काजूच्या पाकळ्या, बिर्याणी मसाला हे सगळं टाकलेलं होतं, तर दुसऱ्या वेळेससुद्धा त्याच पद्धतीने सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे परत आणखीन भाजीचा असलेलं सगळं लेअर इथे मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर लास्टला सगळं शिल्लक राहिलेलं भाताचं लेअरसुद्धा इथे वरतून टाकून घेतलेलं आहे. आता शिल्लक राहिलेले सगळे जिन्नस वरतून टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर भरपूर असं तूप टाकून घ्यायचं आहे आणि यावर गच्च झाकण बसेल या पद्धतीचं झाकण लावून घ्यायचं आहे. वाफ जाऊ द्यायचं नाही. दम लावणं म्हणजेच भाताला जेव्हा आपण वाफून घेतो त्यावेळेस वाफ जाऊ द्यायचं नाही. तर वाफ जाऊ नये म्हणून इथे मी गव्हाचं पीठ छान असं तिंबून घेतलेलं होतं. जे तिंबून घेतलेलं कणिक होतं ते छान असं याला सील करून घेतलेलं आहे, सगळीकडून लावून घेतलेलं आहे. अगदी कमी गॅसवर इथे साधारण 7 ते 8 मिनिटासाठी वाफून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर भात करपू शकतो. बरोबर 8 ते 9 मिनिटानंतर इथे भात छान असा वाफल्या गेलेला आहे. तर आता एक्स्ट्राची जी लावलेली कणिक होती ती काढून टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या भाताला दम बसलेला आहे आणि साईडनं एका बाजूनं तुम्ही ताटामध्ये सर्व करू शकता किंवा तुम्ही पूर्ण मिक्स करून सुद्धा हे बिर्याणी सर्व करू शकता. साधी सोपी अगदी हॉटेलप्रमाणे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर घरी बिर्याणी करून पाहत असाल तर एखाद दुसरा खडे मसाला नसेल तर काही हरकत नाही. भात शिजवते वेळेस आपण जे खडे मसाले तेवढे वापरले होते ते त्यातला एखाद दुसरा नसेल तर काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. यामधली एखादी भाजी तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. यामध्ये आणखीन तुम्ही भाज्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता. तुम्हाला आवडलेली भाजी यामध्ये ॲड करू शकता. चॉईस तुमची आहे. नंतरच्या अशाच मस्त व्हिडिओमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.